सोमवार दिनांक 16 मे 2022 आज बुद्ध पौर्णिमा बुद्ध जयंती तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या 2585व्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचार आणि कार्यास विनम्र अभिवादन. बुद्धांच्या विज्ञानवादी मानवतावादी मध्यम मार्गाने जीवन जगणाऱ्या तमाम बुद्ध अनुयायांना बुद्ध पौर्णिमा तथा बुद्ध जयंतीच्या मंगलमय शुभेच्छा. सिद्धार्थ गौतम यांचा जन्म इसवी पूर्व 563 लुंबिनी येथे झाला. गौतम बुद्धांची शाक्यमुनी बुद्ध, सिद्धार्थ गौतम, सम्यक संबुद्ध ही अन्य नावे आहेत. त्यांच्या आईचे नाव महाराणी महामाया आणि वडिलांचे नाव शाक्य. शाक्यगणाचा राजा शुद्धोधन. सिद्धार्थांचे नाव तत्कालीन लोकभाषा पाली भाषेत सिद्धत गौतम असे नाव ठेवण्यात आले. सिद्धार्थांच्या जन्मानंतर अवघ्या 7व्या दिवशीच त्यांची आई महामाया यांचे निधन झाले. आईचे छत्र हरवलेल्या त्यांचा सांभाळ त्यांची मावशी व सावत्र आई महाप्रजापिता गौतमी यांनी केल्याने सिद्धार्थांना गौतम या नावाने ओळखले जात होते. राजकुमार सिद्धार्थ गौतमास आवश्यक असे सर्व शिक्षण त्यावेळी देण्यात आले. इसवी 545 कोलियन गणातील यशोधरा या सुंदर राजकुमारीशी सिद्धार्थ गौतमांचा विवाह झाला. पुढे त्यांना राहुल नावाचा एक पुत्र झाला. बुद्धांचे पूर्ण नाव सिद्धार्थ शुद्धोधन गौतम शाक्य. गौतम हे त्यांचे आडनाव आणि शाक्य हे त्यांच्या गणाचे नाव. कारण बुद्धांच्या काळात म्हणजेच इसवी पूर्व 563 पूर्वी भारतात जातीव्यवस्था नव्हती तर गणव्यवस्था होती. भारतीय समाजाचे 5 गण होते: शाक्य, लिच्छवी, कोलियन, द्रविड, गौंड. हेच ते 5 गण. पहिला शाक्य म्हणजे शेती करणारा. त्याला त्यावेळेस कणबी असेही म्हणत होते. कण म्हणजे मातीचा कण आणि बी म्हणजे बियाणे. मातीच्या कणात बियाणं पेरून जो त्याचा आणि त्यांच्या परिवाराचा समाजाचा उदरनिर्वाह करत होता त्याला कणबी असे म्हणत होते. कणबीचा पुढे अपभ्रंश झाला कुणबी. कुणबी म्हणजे आजचा ओबीसी समाज. जैन धर्माचे संस्थापक वर्धमान महावीर हे लिच्छवी गणातले होते. दैत्यासूर हिरण्यकश्यपूचा मुलगा राजा प्रल्हादची 2 मुले कपिल आणि विरोचन. कपिल हा सांख्यदर्शनचा प्रणेता. दुसरा मुलगा विरोचन. हे लिच्छवी गणातले होते. तिसरा जो गण आहे तो कोलियन म्हणजेच आजचा कोळी समाज. कोळी समाज हा राजा असलेला समाज होता. गौतम बुद्धांची आई महामाया ही कोलीय गणाची होती. याचा अर्थ त्यावेळेस कुणबी आणि कोलीय यांच्यात आंतरजाती विवाह होत होते. त्यावेळेस जाती प्रथा नव्हती तर गणव्यवस्था होती. चौथा गण द्रविड. दक्षिणेतले सातवहन सातकर्णी हे द्रविड गणातील बौद्ध राजे होते. 5वा गण गौंड. महापराक्रमी दशविद्याप्राप्त प्राच्य विद्यापंडित राजा रावण हा गौंड गणातील होता. गौंड म्हणजेच आजचा आदिवासी समाज. आजही मध्य प्रदेशातील बैतूल आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यातील आदिवासी समाजाचे लोक रावण दहन करीत नाहीत तर तेथे रावणाची आदिपुरुष म्हणून पूजा करतात. झारखंड राज्यातील आदिवासी समाज राजा रावणाची पूजा करतो. त्याला आपला मूळ पुरुष मानतो. बुद्ध हे नाव नाही तर ज्ञानाची उपाधी आहे. बुद्ध या शब्दाचा अर्थ आकाशा एवढा प्रचंड ज्ञानी आणि ही उपाधी गौतम बुद्धांनी स्वप्रयत्नाने मिळवलेली आहे. संबुद्ध म्हणजे बुद्धत्व, संबोधी, ज्ञान प्राप्त झालेला, स्वतःवर विजय मिळवलेला आणि स्वतः उत्कर्ष करू शकणारा महाज्ञानी बुद्ध. आणि संबुद्ध म्हणजे बुद्धत्व, संबोधी तथा ज्ञान प्राप्त असलेला, स्वतःसोबतच संपूर्ण जगाचा उद्धार उत्कर्ष करू शकणारा महाज्ञानी बुद्ध. बौद्ध अनुयायी लोक शाक्यमुनी गौतम बुद्धांना वर्तमानातील सर्वश्रेष्ठ बुद्ध म्हणजेच संबुद्ध मानतात. जगाच्या इतिहासामधील महामानवांच्या मध्ये तथागत बुद्ध हे सर्वश्रेष्ठ मानले जातात. बुद्धांच्या धम्माला व तत्त्वज्ञानाला बौद्ध धम्म किंवा बुद्धिझम म्हणतात.
तथागत बुद्धांचा अनुयायी हा दोन विभागात आहे, एक बौद्ध भिक्खू भिक्खुनींचा आणि दुसरा बौद्ध उपासक उपासकांचा. बौद्ध धम्माच्या अनुयायांना बौद्ध किंवा बुद्धिस्ट म्हटले जाते. सर्व खंडातील देशामध्ये बौद्ध अनुयायी आहेत. आशिया खंडात बौद्ध धम्म हा मुख्य धर्म आहे. आशिया खंडाची जवळपास अर्धी म्हणजे 49% लोकसंख्या ही बौद्ध धम्मीय आहे. इसवी सन 2010मध्ये जगभरातील बौद्ध अनुयायांची लोकसंख्या 180 कोटी ते 210 कोटी इतकी होती. या अनुयायांच्या तुलनेत येशू ख्रिस्त यांना जगात 2 अब्ज अनुयायी लाभले असून त्यांच्यानंतर जगात सर्वाधिक अनुयायी तथागत बुद्धांना 1.8 अब्ज अनुयायी लाभलेले आहेत. तसेच भारतातील कोट्यावधी धर्मीयांनी आणि जगभरातील अनेक मानवतावादी, बुद्धिजीवी, शास्त्रज्ञ, विज्ञानवादी लोकांनी, बुद्धिवंतांनी गौतम बुद्धांचे अनुयायित्व स्वीकारलेले आहे. या सर्व बुद्ध अनुयायांची एकत्रित लोकसंख्या जवळपास 2.3 अब्जावर जाते. म्हणजेच तथागत बुद्ध जगातील सर्वात अनुयायी 2.3 अब्ज असलेले सर्वाधिक प्रभावशाली धर्मसंस्थापक, तत्त्वज्ञ, ज्ञानी, मानवतावादी, बुद्धिवंत आहेत. मागील 10 वर्षांमध्ये ज्यांनी आपली बुद्धिमत्ता वापरून मानवजातीच्या उत्कर्षासाठी महान कार्य केली, अशा जगातील महान विश्वमानवांच्यामध्ये विश्वाचे निर्मिते, मेकर्स ऑफ द युनिवर्स म्हणून एक यादी इंग्लंडमधील ऑक्सफोर्ड विद्यापीठाने तयार केली. या यादीमध्ये विद्यापीठाने जगातील 100 विश्वमानवांच्यामध्ये बुद्धांना प्रथम स्थान दिले आहे. आणि या पहिल्या 4 नावामध्ये भारतीयांचा समावेश आहे. पहिले नाव तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध, 2 वर्धमान महावीर, 3 प्रियदर्शी राजा सम्राट अशोक, 4 विश्वरत्न महामानव बाबासाहेब डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. आचार्य रजनीश तथा ओशो बुद्धांच्याबद्दल म्हणतात की बुद्धांनंतर त्यांच्या जवळपास जाऊ शकेल असा महामानव भारताने किंवा जगाने आजपर्यंत निर्माण केला नाही. शाक्यमुनी म्हणजे शाक्याचा मुनी हे गौतम बुद्धांचेच दुसरे नाव. हा बौद्ध धम्माचा मुख्य स्तंभ. त्यांची जीवन कहाणी, त्यांची प्रवचने आणि त्यांनी घालून दिलेले विहारांचे नियम पवित्र मानून ते त्यांच्या अनुयायांनी गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर संकलित केले. गौतम बुद्धांच्या मांडल्या जाणाऱ्या विविध शिकवणुका एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पाठांतराद्वारे सुपूर्त होत गेल्या. गौतम बुद्धांचे सर्व तत्त्वज्ञान हे त्यावेळची लोकभाषा पाली या लोकभाषेमध्ये मांडले गेले. इसवी सन पूर्व 483मधल्या तथागतांच्या महापरिनिर्वाणानंतर 200 वर्षांनी सम्राट अशोकाने बुद्ध धम्म स्वीकारला. याच काळात तिसरी बौद्ध संगिणी मोगल्लीपुत्तिस यांच्या अध्यक्षतेखाली पाटलीपुत्र येथे भरली. या 9 महिन्याच्या कालावधीत त्रिपिटकांचे व्यवस्थित संकलन केले गेले. याच काळात त्रिपिटक लिपिबद्ध झाली आणि लिपीचा वापर केला गेला. पाली त्रिपिटकांच्या 3 मूळ ग्रंथात 1 सूत्रपिटक, 2 विनयपिटक आणि 3 अभिधम्मपिटक या ग्रंथांचा समावेश होतो. आजही आमच्या सुशिक्षित म्हटल्या जाणाऱ्या समाजामध्ये तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांच्याबद्दल बरेच गैरसमज आहेत. बुद्धांना एका विशिष्ट समाजाच्या चौकटीत अडकवून आजपर्यंत खरा बुद्ध समजूच दिला गेला नाही. बुद्धांनी प्रचलित विषमतावादी व्यवस्थेला छेद देत बुद्धिप्रामाण्यवादी, विज्ञानवादी, वास्तववादी अशा विचारांच्या धम्माचा आणि त्यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी संघाची स्थापना केली. 4 आर्य सत्ये, पंचशील, अष्टांगिक मार्ग या माध्यमातून समाजाला दिशा देण्याचे काम केले. याचा परिणाम असा झाला की बुद्धांच्या काळात भारत सोने की चिडिया म्हणून प्रसिद्ध झाला. शिक्षणाची कवाडे सर्वांसाठी उघडण्यात आली.
स्त्री पुरुष भेदाभेद नष्ट झाला. समाज कर्मकांडांच्यापासून दूर गेला. नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला अशासारखी विश्वविद्यालये स्थापन झाली, जिथं एका वेळी जगातील 60,000 विद्यार्थी निवासी शिक्षण घेत होते. योगशास्त्र ही बुद्धांचीच देण आहे. पतंजली हा नालंदा विश्वविद्यापीठाचा विद्यार्थी होता. तो योगाभ्यासात पारंगत होता. अर्थशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते डॉक्टर अमर्त्य सेन म्हणतात, बुद्ध काळात भारताचा GDP म्हणजेच ग्रॉस डेव्हलपमेंट प्रोडक्ट हा जगाच्या GDPच्या तुलनेत 33% होता. यावरून बुद्ध काळात भारत किती प्रगतिशील आणि विकसित होता याची आपल्याला प्रचिती येते. तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांनी आपल्याला काय दिले? तथागत गौतम बुद्धांनी आपल्याला काय दिले या प्रश्नाचा मागोवा घेताना तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध हे सामाजिक क्रांतीचे जनक आहेत. मानवाला सुखी जीवन जगण्याचा मध्यम मार्ग तथागतांनी दिला. दुःख निर्माण होण्याची कारणे सांगितली. दुःखातून मुक्त होण्यासाठी मार्ग दिले. व्यक्तिगत, सामाजिक आणि नैसर्गिक दुःखातून मुक्त होण्यासाठी राजमार्ग दिले. म्हणूनच तथागतांना मार्गदाता असे म्हटले जाते. तथागतांनी मानव केंद्रित बौद्ध धम्म दिला. प्रत्येक घटनेमागे कारण आहे. विनाकारण कोणतीही घटना घडत नाही असा कार्यकारण भाव दिला. या कार्यकारण भावाने विज्ञानाला जन्म दिला. विज्ञानाचे तत्त्वचिंतक, बुद्धिवादी, संशोधक, शास्त्रज्ञ तथागतांना त्यांचे गुरु मानतात. बुद्धांनी जे विचार दिले त्याबाबत ते म्हणतात, हे विचार, हे ज्ञान मी जे सांगतो आहे ते मी सांगतो म्हणून स्वीकारू नका, तर ते आपल्या बौद्धिक कसोट्यांवर पारखून घ्या. तथागतांनी त्यांच्या विचारांबाबत मानवाला त्यांच्या ज्ञानाबाबत इतके स्वातंत्र्य दिले आहे. तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांनी तर्क दिला. जे काही आज अखेर शास्त्रज्ञांच्या माध्यमातून जे संशोधन झालेलं आहे ते तर्कामुळेच झालेलं आहे. आज जगाला युद्धाची नाही तर बुद्धांची गरज आहे. ज्या ज्या देशांनी बुद्ध स्वीकारले म्हणजेच बुद्धांचा विचार, मार्ग, ज्ञान स्वीकारले ते देश आज प्रगतीच्या तुच्छ शिखरावर विराजमान आहेत. याबाबत आपण खात्री करू शकता. जगाला शांतीचा आणि क्रांतीचा संदेश देणाऱ्या या महामानवास, विश्वनिर्मात्यास कोटी कोटी नमन. आज बुद्ध पौर्णिमा, बुद्ध जयंती, तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या 2585व्या जयंती दिनानिमित्त त्यांच्या विचार आणि कार्यास विनम्र अभिवादन. बुद्धांच्या विज्ञानवादी, मानवतावादी, मध्यम मार्ग या मार्गाने जीवन जगणाऱ्या तमाम बुद्धांच्या अनुयायांना बुद्ध पौर्णिमा तथा बुद्ध जयंतीच्या मंगलमय शुभेच्छा. धन्यवाद.